रामकृष्ण हरी. आपण आंबरेश्वर मंदिरावर आलेलो आहोत. अंबरवाडी या ठिकाणी भगवान बाबाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे, तसंच पांडुरंगाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे आणि भव्य दिव्य अशा प्रकारचा सप्ताह पण आहे. आणि त्यामध्ये दुग्ध शर्करा योग आला. आमचे गुरुवर्य चोले महाराज यांची रामकथा आहे. महाराज, आपली एक इच्छा होती नाही का महाराजाची कथा ऐकायची, आणि मागच्या वर्षी धमधमलं होती आणि आपल्याला त्याच्या मागच्या वर्षी वलांडेश्वरला होती, पण आपल्याला ऐकायला मिळाली नाही. आज तुम्ही वेळेतली वेळ काढून आमचे धमधमचे सर्वच भक्त बाळासाहेब तुम्ही योग घडून आणला आणि आज महाराजाची कथा ऐकायला मिळाली. काय वाटलं कथा ऐकल्यावर आणि भेट झाल्यावर? महाराज, कथा ऐकल्यावर मनाची तृप्ती होती, बाकी कशाच होत नसते. म्हणून आम्ही याच्या अगोदर अंबरवाडी या ठिकाणी आलोच नव्हतो. पहिली वेळ येण्याची, पण पहिले आल्याच्या नंतर एवढा आनंद झाला की भोवतावरून सागरासारखं पाणी, या ठिकाणी बाबाची कथा एवढी ऐकून एवढी मनाची तृप्त झाली की असं जे आहे ठिकाण, ऐशे भीमा तीर ऐशी चंद्रभागा, आयशे विटेवर देव कुठे सांगा, नाही का? आणि आपण प्रत्येक गावात तीर्थक्षेत्र म्हणतो, पण हे खरंच तीर्थक्षेत्र आहे का? नाही, आहेच आहेच आहेच. बरं, आता मला वाटतं बाबांनी याला एक नाव द्यावं, याला कोणतं तरी बेट म्हणाव. अमरेश्वर तर आहेच, पण अमरेश्वर बेट म्हणलं चालेल का? अमरेश्वर बेट म्हणलं तरी चालेल. धन्यवाद. आपण आता बाबाचं स्वागत टाळायचं का जरा? कुंडली कवरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज, भगवान बाबा की जय, भगवान बाबा की जय.